मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंडेंना डिव्हिजनल कमिशनर म्हणून आणावं, अंजली दमानी यांनी ही मागणी केली आहे। मराठवाड्यातील प्रकरण एक एक करून बाहेर येत आहेत असं देखील दमानी यांनी म्हटलंय। तुकाराम मुंडे सक्षम आहेत, मराठवाड्यामध्ये मुंडे विरुद्ध मुंडे व्हावं असं देखील अंजली दमानी म्हणाल्या। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी ताई सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, मराठवाड्यासाठी काय केलं पाहिजे, काय प्रक्रिया? कसं आहे की आपण बघतोय जालना म्हणा, बीड म्हणा, एकानंतर एक सगळी प्रकरणं जी बाहेर येतात। आता परभणीचं आलंय, परभणीमध्ये झालेली घटना म्हणा, या सगळ्यावरनं मला असं वाटतंय की आता मराठवाड्याला खूप कोणीतरी स्ट्रॉंग व्यक्ती देण्याची गरज आहे। तर कोणाचंही न ऐकणारा, न जुमानणारा, तर म्हणून मला असं वाटतं मुंडे विरुद्ध मुंडे करण्याची आता मराठवाड्याला गरज आहे। आणि तुकाराम मुंडे यांना समजा आपण डिव्हिजनल कमिशनर म्हणून शासनाने तिथे पाठवलं तर त्यांच्यासारखा स्ट्रॉंग ऑफिसर आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाची आता महाराष्ट्राला गरज आहे। म्हणजे मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, पण अजूनही ज्या मंत्रीसाठी बंगला त्यांना देण्यात आलं होतं त्या बंगल्यात ते आहेत, त्यांनी अजूनही रिकामी केलेलं नाहीये। याच्यासाठी तुम्ही काही पाठपुरावा वगैरे करणार आहेत? नाही, आतापर्यंत केला नाहीये, पण माझं तेच मत आहे की आता ते मंत्री राहिलेले नाहीयेत। मग जो बंगला त्यांना मंत्री म्हणून मिळालेला आहे तो त्यांच्याकडनं तातडीने खाली करून घेतला पाहिजे, त्यांचं सामान उचलून फेकून दिलं पाहिजे, इतक्या स्टेजला गेलं पाहिजे। कारण त्यांना सांगून खरं तर त्यांनी ज्या दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खाली करणं गरजेचं होतं। अजून पण त्यांच्याकडे ताबा असेल तर त्यांनी ताबडतोब खाली केला पाहिजे, नाहीतर त्यांचं सामान उचलून बाहेर फेकलं पाहिजे। कॅमेरामॅन गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।